यंदा होळी 2 मार्चला पेटवायची की 3 मार्चला? कारण होळीला चंद्रग्रहण असल्यामुळे यंदा मोठा संभ्रम निर्माण झालाय. होळी आणि चंद्रग्रहण एकाच काळात येत असल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. होलिका दहन करताना तिथी, भद्रकाळ आणि ग्रहण यांचा शास्त्रानुसार विचार केला जातो. नेमका मुहूर्त कोणता? ग्रहणाचा होळीच्या विधींवर काही परिणाम होतो का? ग्रहण असेल तर होलिका दहन पुढे ढकलावे का? चला तर जाणून घेऊया शास्त्रोक्त माहिती, धर्मग्रंथातील उल्लेख आणि पंचांगकर्त्यांचे स्पष्ट खुलासे, जेणेकरून 2 की 3 मार्च याबाबतचा संभ्रम दूर होईल आणि आपण योग्य वेळी होळी पेटवू शकू. तर फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी साजरी करतो, पण यंदा चंद्रग्रहण त्याच काळात असल्यामुळे होळी 2 मार्चला साजरी करावी की 3 मार्चला, याबाबत पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक डा. कृ. सोमन यांनी यावर्षी होळीचे शास्त्रशुद्ध नियोजन स्पष्ट केले आहे. यावर्षी सोमवारी 2 मार्च रोजी होलिका दहन केलं जाणार असून मंगळवारी 3 मार्च रोजी धुलीवंदन साजरं होणार आहे. आता 3 मार्चला होलिका दहन का? तर सोमन यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमेला सुरुवात होत आहे. शास्त्रानुसार ज्या दिवशी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतरची वेळ ही पौर्णिमा असते, त्याच दिवशी होलिका दहन करणं उचित मानलं जातं. यावर्षी हा योग 2 मार्च रोजी जोडून येत असल्यानं याच दिवशी होळी पेटवली जाईल. तर 3 मार्चला चंद्रग्रहण आहे. याचा शास्त्राधार काय? तर मंगळवारी 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. धर्मसिंधू या ग्रंथातील नियमानुसार जर दुसऱ्या दिवशी ग्रहण असेल तर त्यापूर्वीच्या दिवशी होलिका दहन करणं श्रेयस्कर असतं. म्हणूनच ग्रहणाचे नियम आणि पौर्णिमेची व्याप्ती लक्षात घेता सोमवारीच होळी साजरी करण्याचा निर्णय पंचांगकर्त्यांनी दिला आहे. आता भद्रा काळातही होलिका दहन करणं शक्य आहे का? तर अनेकांचा असा प्रश्न आहे. भद्रा काळात शुभ कार्य टाळावी, मग होळीचं काय? यावर स्पष्टीकरण देताना सोमन म्हणतात की सोमवारी 2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्रा असली तरीही त्या काळात होलिका दहन करता येतं. त्यामुळे भद्रा असली तरी शास्त्राप्रमाणे प्रदोष काळातील पौर्णिमेला महत्त्व देऊन होळी पेटवता येईल. आता धुलीवंदन आणि रंगपंचमीचं काय? तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 3 मार्च रोजी धुलीवंदन असेल. मात्र या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे ग्रहणाचे वेध आणि पाळण्याचे नियम लक्षात घेऊन नागरिकांनी सण साजरा करावा असंही सूचित करण्यात आलं आहे. आता होळी आणि चंद्रग्रहण एकत्र आल्यामुळे संभ्रम निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण तिथी, भद्रा, प्रदोषकाळ आणि ग्रहण यांचा सखोल विचार करूनच होलिका दहनाची तारीख ठरवली जाते. अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी आपल्या भागातील अधिकृत पंचांग, मंदिर किंवा धर्मगुरू यांच्याकडून तुम्ही खात्री करूनच होळी पेटवावी. शिवाय योग्य वेळी आणि श्रद्धेनं केलेले होलिका दहनच खऱ्या अर्थानं शुभफळ देते असं सांगितलं जातं. तर आधी सांगितल्याप्रमाणे 2 मार्च रोजीच होलिका दहन केलं जाणार आहे. सोमवारीच होळी साजरी करण्याचा निर्णय पंचांगकर्त्यांनी दिला आहे. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 3 मार्च रोजी धुलीवंदन असणार आहे. मात्र या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे ग्रहणाचे वेध आणि काही पाळायचे नियम लक्षात घेऊनच आपणही होळी साजरी करू शकता. तर मंडळी, होळी आणि चंद्रग्रहण एकत्र आल्यामुळे निर्माण झालेला संभ्रम आता नक्कीच दूर झाला असेल अशी खात्री आहे. होलिका दहन करताना तिथी, भद्रा, प्रदोष काळ आणि ग्रहण यांचा शास्त्रोक्त विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अफवा किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीकडे न वळता अधिकृत पंचांग आणि जाणकार धर्मचार्यांच्या मार्गदर्शनानुसारच आपणही निर्णय घ्यावा. योग्य मुहूर्तावर श्रद्धा आणि सकारात्मक भावनेनं पेटवलेली होळीच आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून टाकते आणि नवीन शुभ सुरुवात घडवते असं सांगितलं जातं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.